धीरज लिंगाडी जी। सभापती महोदय, राज्यामधील जिल्हा परिषदा, महानगरपालिका आणि नगरपालिका आणि तुम्ही लक्षवेधी पुकारा, लक्षवेधी क्रमांक पुकारा। लक्षवेधी क्रमांक 2 मंत्री महोदय, सभापती महोदय वितरित केल्याप्रमाणे आता बोला। सभापती महोदय, राज्यातील जिल्हा परिषद, महानगरपालिका, नगरपालिका, स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये कमी पटसंख्या असणाऱ्या ज्या काही शाळा आहे त्या शाळांचं समायोजन करून समूह शाळा प्रायोगिक तत्वावर सुरू करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आल्याचं समजतं आहे। तर याबाबत मला मंत्री महोदयांना विचारायचं आहे की आपण जी ही माहिती संपूर्ण राज्यामधनं बोलवलेली आहे समूह शाळेच्या बाबतीमध्ये, तर याबाबत शासनाचं असं धोरण आहे की ज्या ठिकाणी 10-15 विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा आहे त्या कमी पटसंख्येच्या शाळा एकत्र करून समूह शाळा तयार करायच्या, असं काही आपलं प्रयोजन आहे का? मंत्री महोदय, सभापती महोदय, मी स्पष्टच लिहिलेलं आहे की ह्या शाळा बंद करण्याचा शासनाचा GR काढलेला नाही किंवा तसा हेतू नाही। नवीन शैक्षणिक धोरणामध्ये मुलांच्या शिक्षणाचा दर्जा हा खालावतो, त्याच्यामुळे असं करावं असं लिहिलेलं आहे, परंतु असा कुठलाही निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतलेला नाही। सर्वे करणं म्हणजे शाळा बंद करणं असं बिलकुल नाही। मी पूर्वी सुद्धा घोषणा केलेली होती की शाळा बंद होणार नाहीत, त्याच्यामुळे हा प्रश्न उद्भवत नाही। अभिजित वंजारी। सभापती महोदय, लक्षवेधीचा जो स्कोप आहे त्या स्कोप मध्ये मी मंत्री महोदयांना माझी विनंती आहे की समूह शाळा करताना आपण त्या ठिकाणी असं दिलेलं आहे की राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 प्रमाणे आपल्याला समूह शाळा हा प्रकार करता येतो। आता समूह शाळा जर आपण केला की ज्या शाळांमध्ये 20 पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असणाऱ्या ज्या शाळा आहेत त्यांना जर त्याचं एकत्रीकरण जरी केलं तरी त्याचा परिणाम असा होतो, सामाजिकरित्या आणि जॉग्राफिकरित्या त्या विद्यार्थ्यांना 10-10, 15-15 किलोमीटर दूर जावं लागणार आहे। आणि म्हणून समजा रिमोट एरियाजमध्ये इथे धर्मराव बाबा आत्राम साहेब बसलेले आहेत, गडचिरोली सारखा भाग आहे, त्या रिमोट एरिया आहे, त्या ठिकाणी छोट्याशा गावामध्ये शाळा आहे, पटसंख्या जरी कमी असली तरी ती शाळा आपल्याला जगवावी लागणार आहे। ती जर आपण जगवली नाही तर तिथले विद्यार्थी त्या जंगलमधून, कपाऱ्यामधून, डोंगर भागातनं त्या ठिकाणी दुसऱ्या गावामध्ये जाऊ शकणार नाही आहे। त्याच्यामुळे आपली कसं आहे की प्रत्यक्षामध्ये जो निर्णय जरी झाला नसला तरी आपल्या सर्व विभागाच्या मार्फत या राज्यामध्ये किती पटसंख्या असलेल्या किती शाळा आहेत, तिथे किती शिक्षक कार्यरत आहे याची संपूर्ण त्या ठिकाणी आपण माहिती घेतलेली आहे आणि त्याच्यावर आपण निर्णय घेणार आहेत, आम्हाला माहिती आहे। आणि म्हणून या राज्यातल्या सर्व शिक्षण विभागामध्ये काम करणाऱ्या लोकांना आपल्याकडनं स्पष्टपणे अपेक्षित आहे की अशा पद्धतीचं आपण 20 पेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या शाळा आपण बंद करणार नाही आणि ज्या समूह करण्याचा जो प्रकार आहे त्याला सुद्धा किलोमीटरची अट असली पाहिजे, त्यापेक्षा अधिकच्या किलोमीटरमध्ये आपण तशा पद्धतीच्या समूह शाळांचं जे काही एकत्रीकरण आपण करतोय ते करणार नाही अशी लोकांची अपेक्षा आहे। कृपया करून त्याचं मार्गदर्शन आपण करावं अशी विनंती। मंत्री महोदय, आपण जी सूचना केलेली आहे ती योग्य आहे। आदिवासी भागातल्या शाळा किंवा डोंगराळ भागातल्या शाळा कुठल्याही परिस्थितीत बंद करणार नाहीत, परंतु जर काही शाळांची अशी मागणी असेल की आम्हाला अधिक चांगल्या शाळांमध्ये, आपल्याला माहिती आहे की आपल्या शाळांची संख्या कमी का होते, ग्रामीण भागातून शहरामध्ये मुलांना शिकवायला पाठवलं जातं, म्हणून समूह शाळांचा दर्जा वाढवून, समूह शाळा नाही केंद्र शाळा जो आहे त्याचा दर्जा उत्कृष्ट करण्यात येईल आणि मग हा मुलांचा चॉईस राहील, कारण त्यांना प्रवास भत्ता सुद्धा उपलब्ध असतो। पण कुठल्याही परिस्थितीमध्ये शाळा बंद करण्याचा कुठलाही निर्णय आताही झालेला नाही आणि तुम्ही सांगता ती जी काय तत्व आहेत त्यावेळेला तसं धोरण ठरेल त्यावेळेला त्या तत्वाचा आम्ही अवश्य विचार करू, पण सध्या असं काही धोरण ठरलेलं नाही। माननीय मंत्री महोदयांनी प्रश्न, काही नवीन प्रश्न असेल देते ना, मी देते आहे, थांबा जरा, मी काय म्हणते पहिले ऐका। मंत्री महोदयांनी परत तेच उत्तर दिलेले आहे, नवीन काही असेल मला लाड साहेब तुम्ही बोला, कारण अजून 4-5 लोकांनी राज्यात समूह शाळाची तर काय वेळ आली की गेल्या मागच्या 25-30 वर्षाचा इतिहास बघावा लागेल। त्यामुळे आज तुम्ही शाळेला, प्राथमिक शाळा जे शिक्षण सामान्यच आहे, जे सामान्यचं सक्तीचं मोफत शिक्षण शाळांना कायदा केलाय, पण तो कायदा शासन मोडू शकत नाही।
पण पालकाकडून मुलाकडून पाठवा बोर्डला हे दाखवायचं असंच आम्हाला वाटतंय का समूह शाळा का वेळ आली 20च्या आत संख्या का आली तुम्ही शाळेत शिक्षक देत नाही आज सुद्धा जूनमध्ये आम्ही सगळ्या मुलांचं शाळेत जाऊन स्वागत केलं पालकांचं एकच म्हणणं 2-2 तुकड्या एक शिक्षक सांभाळतोय त्यामुळे आमच्या मुलं कशी घालाय आम्ही शाळा गळक्या शाळा पडक्या शाळा आणि तिथं कुठलंही साहित्य नाही पाणी नाही टॉयलेट नाही अशा अवस्थेत मुलं घालणं अवघड आहे मुलाच्या पालकाला आता वाटतंय की आपला फक्त उन्नती होऊ शकते या मुलाच्या माध्यमातून त्यांना चांगलं शिक्षण मिळावं ही अपेक्षा आहे आणि समूह शाळा म्हणजे शाळा चालवायत शाळा 20 संख्येच्या आत असली तर त्याला एक शिक्षक द्या तुकडी चालवा आणि अशा पद्धतीनं शाळेत संख्या का अशी वाढत आहे बघूया आपण तुम्ही शाळा आम्हाला मान्य नाही मागे एसटीचा स्तंभ झाला 8-10 महिने स्तंभ झाला त्यावेळी खेडोपाडी वाडी वस्तीच्या मुलींची 16% शाळा म्हणजे शाळा बंद झाली संख्या कमी झाली कशामुळे झाली त्या तुमच्या एसटी बंद झाली आणि अशाच अवस्था तुम्हाला आणायची आहे का समूह शाळा तुम्ही केली तर तुम्ही वाडी वस्तीतून मुलांना गाडी देणार का ट्रान्सपोर्ट व्यवस्था का तुम्ही ही तुम्ही होऊ प्रश्न शकत विचारा, नाही प्रश्न तेव्हा सांगा. समूह शाळा आम्हाला मान्य नाही तुम्ही त्यापेक्षा प्रत्येक तुकडीत एक शिक्षक द्या आणि 20च्या आत कशी संख्या येत नाही ते बघूया त्या शिक्षकांना चांगलं शिकवा लावा त्याला शाळा हे कामं लावू नका शाळेचंच काम लावा अशा पद्धतीने झालं तर त्यांच्या समूह शाळेची तुम्हाला आवश्यकता येणार नाही पण प्रत्येक तुकडीला 20च्या आत संख्या असतील सुद्धा त्या म्हणजे तुकडीला शिक्षक द्यावा अशी आमची विनंती आहे आणि सक्तीचं मोफत शिक्षक आहे हे बंद पडू नये ही काळजी तुम्हाला घ्यावं लागेल नाही त्या मुलांना जायचं कुठं सामान्य मुलांचं कुठे शेती उद्योगात सतत असलेल्या मुलांना जाऊ शकत नाही अशा पद्धतीने आमची विनंती तुम्हाला आहे की समूह शाळा मान्य नाही आम्हाला 20 तुकडे असतात प्रत्येक तुकडे एक शिक्षक द्यावा आणि कशी शाळा चालत नाही बघावं अशी माझी विनंती आहे मंत्री महोदय सभापती महोदया जिल्हा परिषदेच्या शाळांना आम्ही नुकतीच शिक्षक उपलब्ध करून दिलेले आहेत आणि त्याच्यामुळे आता जे शिक्षक द्यायचे आहेत ते माध्यमिकना द्यायचे आहेत आणि त्या माध्यमिकना देण्याची प्रक्रिया आता सुरू होईल त्याच्यामुळे आपलं जे म्हणणं आहे की शिक्षक द्यावे हे शिक्षक ऑलरेडी आम्ही प्रत्येक जिल्हा परिषदेला दिलेले आहेत काही कॅटेगरीमध्ये कोर्टाचे स्टे आहेत त्या कॅटेगरीच्या संदर्भात ज्यावेळेला कोर्टाचा निर्णय होईल त्यावेळेला ते शिक्षक देण्यात येतील कारण आमच्याकडून भरतीची प्रक्रिया सगळी पूर्ण केली आहे परंतु काही वेळेला कोर्टाचा आता जसं आदिवासी शिक्षकांच्या संदर्भात प्रश्न आहे तर तिथं कोर्टाचा स्टे आहे तिथं आम्ही काही करू शकत नाही तर आमच्याकडून ही प्रक्रिया अतिशय वेगाने सुरू आहे आणि जिल्हा नियोजन मंडळाच्या नियोजनाचा 10% निधी हा शिक्षण साठी देण्याचा निर्णय झालेला आहे परंतु जिल्हा परिषद स्तरावर आपण जे म्हटलं की काही ठिकाणी शाळा दुरुस्त वगैरे हे सगळं जिल्हा परिषद करत असते आणि त्याच्यामुळे तो सुद्धा आहे आपण मोठ्या प्रमाणात टॉयलेट्स बांधतोय त्याचं सुद्धा गेल्या वर्षी हा कार्यक्रम आपण मोठ्या प्रमाणात टॉयलेट्सचा घेतलेला आहे यावर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात घेणार जेणेकरून आपण सुविधा सगळ्या देतो परंतु मुलं कमी होत आहेत ही वस्तुस्थिती आहे या वस्तुस्थितीच्या पार्श्वभूमीवर सुद्धा आम्ही शाळा बंद करण्याचा निर्णय घेतलेला नाही हे पुन्हा मी तो आपल्याला ठासून सांगितलं पुन्हा आपण तोच हे करण्यापेक्षा मुलांना दर्जेदार शिक्षण कसं मिळेल याच्यावर कधीच चर्चा होत नाही फक्त शिक्षक आणि शिक्षकांची संख्या आम्ही शिक्षकांना पूर्ण प्रोटेक्शन दिलेलं आहे एखादी शाळा बंद पडली तर त्यांना पूर्ण पगार दिला जातो मुंबईमध्ये जवळजवळ 500 शिक्षकांना आपण एकही दिवस काम न करता पगार देत होतो एवढी आपण काळजी घेतो आता ती आम्ही ह्याच्याकडे वर्ग केली आहेत म्युन्सिपाल्टीकडे तरी पण त्याचा अजूनही पगार हा आम्ही देतोय त्याच्यामुळे आपण याच्याकडे या दृष्टीने बघू नका परंतु तुम्ही जो अहवाल आलाय तो बघा की 2च मुलं असली 5च मुलं असली तर त्या मुलांची प्रगती होऊ शकत नाही याच्यावर काय करायचं या संदर्भात आपण एकत्र बसून निर्णय घेऊ परंतु कुठल्याही परिस्थितीमध्ये मुलांची चांगली काळजी घेऊन त्यांना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे याच्यावर चर्चा झाली पाहिजे आणि त्याच्या संदर्भातले आपण आवश्यक ते निर्णय घेतले पाहिजे अनेक निर्णय आम्ही घेतलेले आहेत या संदर्भात लवकरच आम्ही त्याची घोषणा करू या आर्थिक वर्षामध्ये पूर्ण आम्ही शैक्षणिक कसं अपग्रेड करता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करतोय मी लवकरच आपल्याला ही सर्व माहिती देईन अन्य सभापती महोदय झटके बोला शांतता राहा बाकीच्या 20 वर्षापासून या महानगरपालिकेत मी काम करत होतो एकेकाळी 72,000 पटसंख्या असलेल्या महानगरपालिकेत आज 22 ते 23,000च विद्यार्थी राहिले आहेत आणि अशा अनेक शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत मी महानगरपालिकेचे मागच्या टर्मचे जे आयुक्त होते त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी एक अभिनव योजना तिथे आणली आणि एक आकांक्षा फाउंडेशन म्हणून या फाउंडेशनच्या माध्यमातून 6 शाळा सुरू केल्या आणि या 6 शाळांमध्ये आज ऍडमिशन घेण्याकरता संबंधित नगरसेवक माजी महापौर यांच्या चिठ्ठ्या लागतात एवढी या शाळांमध्ये गर्दी आहे
माझी आपल्याला विनंती अशी आहे या लक्षवेधीच्या माध्यमातून की ज्या शाळा बंद होतात आहे, जिथे पटसंख्या नाही आहे, जिथे शिक्षक त्या विषयाचे मिळत नाही आहे किंवा शिक्षक एक्सेस होत आहेत, तिथे अशा प्रकार प्रश्न विचारला त्यांनी. सन्माननीय मंत्री महोदय केसरकर साहेब, तुम्हाला प्रश्न विचारला त्यांनी दाटके, तुमचं लक्ष नव्हतं का? थोडक्यात घ्या, तुम्ही खूप लांबल्याचं विचारता मला लक्षात अजून आहे. प्रश्न विचारला नाही मॅडम. नाही विचारला, आता त्यांनी बोलले ना. काय बोलले तुम्ही? बोलताय ते पडळकर साहेब आले तर त्यांना मी म्हटलं मी उत्तर देतो. पडळकर मध्येच असं बोलायचं नाही, डिस्टर्ब करायला. चला घ्या परत. म्हणून माझी या लक्षवेधी माध्यमातून विनंती अशी आहे की किमान म्हणजे मी महानगरपालिका याच्यात विषय असल्यामुळे म्हणतो आहे की महानगरपालिकेत ज्या शाळा बंद होत आहेत मग तिथे आपण अशा प्रकारचा एखादा अभिनव प्रयोग करून कुठे इंग्लिश मिडियम, कुठे हायर इंग्लिश मिडियम, कारण शेवटी आज प्रत्येक गरीबालाही आपल्या मुलाला इंग्लिश मिडियम शाळेत कॉन्व्हेंटमध्ये शिकवायचं आहे आणि किमान महानगरपालिकेत पूर्ण हायर इंग्लिश मिडियम होत नसल्यामुळे अनेक गरीब पालक त्याला वेगवेगळ्या कॉन्व्हेंटमध्ये टाकण्याचा प्रयत्न करतात. समजा सरकार असा काही अभिनव प्रयोग करून ती पटसंख्या वापस मिळवण्याचा प्रयत्न करणार आहे का, आणि करणार असल्यास त्या महानगरपालिकांना अशी परवानगी ते देणार आहेत का, एवढाच माझा प्रश्न आहे. सभापती महोदय, हा विषय तपासून बघण्यात येईल कारण हा याच्याशी संबंधित नव्हता. हा ग्रामीण भागातल्या शाळांची पटसंख्या खूप कमी झाली आहे, त्याच्यामुळे त्या बंद होणार का या संदर्भातला होता. महानगरपालिकामध्ये इंग्लिश मिडियम सुरू करायचं, आम्ही सेमी इंग्लिश हे सगळीकडे सुरू करतोय. किमान केंद्र पातळीवर तरी एक सेमी इंग्लिश स्कूल असावं अशी आम्ही संकल्पना सुरू करतोय. आणि त्याच्यामुळे सभापती महोदय मला असं वाटतं की महापालिकेच्या संदर्भात आम्ही अभ्यास करू आणि त्याच्यावर आवश्यक तो निर्णय घेऊ. सन्माननीय सदस्य आजगावकर साहेब. या ठिकाणी लिंगाडे साहेबांनी जी लक्षवेधी मांडली आणि त्याच्यामध्ये मंत्री महोदयांनी सांगितलं की शाळा आम्ही कुठल्याही बंद करणार नाही, त्याबद्दल त्यांना धन्यवाद देतो. माझा एक स्पेसिफिक प्रश्न असा आहे की RTE मध्ये मोफत आणि सक्तीचं शिक्षण आहे आणि त्याच्यामध्ये 1 ते 5वी पर्यंतचं शिक्षण 1 किलोमीटर अंतरामध्ये मिळालं पाहिजे, त्याच्या पुढचं शिक्षण 3 किलोमीटर अंतरामध्ये मिळालं पाहिजे, याचाही विचार त्या ठिकाणी केला जाणार का? त्याचबरोबर ही जी पटसंख्या होतीये याला सुद्धा एक कारण असं आहे की भरमसाठ ज्या शाळा दिल्या जात आहेत किंवा आतापर्यंत दिल्या गेल्या याच्यासाठी बृहत आराखडा करून त्या ठिकाणी त्याचं काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार का? शाळांची परवानगी देत असताना त्याच्या परिसरामध्ये असणाऱ्या शाळांच्या अंतराचा विचार केला जाणार का? मंत्री महोदय. सभापती महोदय, खरं तर बृहत आराखडा तयार करायचा म्हणून आम्ही नवीन शाळांना परवानगी द्यायची बंद केलेली आहे. परंतु लोकप्रतिनिधींकडून वारंवार रिक्वेस्ट येतात की आपण ऑफलाईन स्वीकारावे म्हणून. त्याच्यामुळे माझी सुद्धा विनंती आहे की याच्या पुढे अशी विनंती कोणी करू नये जेणेकरून हा बृहत आराखडा करण्याचं काम जे आता प्रगतीपथावर आहे हे पूर्ण होऊ शकेल. शशिकांत शिंदे साहेब. ते या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपण कोणतीही जिल्हा परिषद शाळा बंद करणार नाही. पटसंख्येचा नियम जो 20चा होता त्याच्या कमी असलेल्या शाळा बंद करण्याचा मध्ये निर्णय घेतला होता, तो आपण तर रद्द केला असेल तर त्याचा अभिनंदन. नाही केला मग मंत्री महोदय या प्रश्नाला न्याय मिळत नाही ना. आमचं म्हणणं असं आहे की ग्रामीण भागामध्ये, डोंगरी भागामध्ये, आदिवासी भागामध्ये या असलेल्या विद्यार्थ्यांची पटसंख्या हा निकष धरू नये आणि त्या निकषाला बघा सूट देऊन आपण इथे जिथे खरोखरच आवश्यकता असलेल्या तिथं पटसंख्येचा निकष न धरता तिथं तशा पद्धती शाळा चालू करणार का? एक. दुसरं, जिल्हा परिषद आणि आपण संयुक्तपणाने काय आलं आता स्पर्धा एवढी झालेली आहे, आपल्या शाळा बघितल्या तर त्या अगदी पडायला आलेल्या आहेत आणि त्यामुळे त्या शाळेच्या बाबतीमध्ये प्रचंड मागणी असते की नवीन इमारत व्हावी, परंतु त्याला निधी मिळत नाही, हे पण तेवढंच खरं आहे. तर त्या संदर्भामध्ये आपण शाळेच्या मागणीप्रमाणे निधी उपलब्ध करून शाळा खाजगी शाळेच्या स्पर्धेमध्ये उतरवण्यासाठी प्रयत्न करणार आहात का? सभापती महोदय, या संदर्भात शाळांचं इन्फ्रास्ट्रक्चर चांगलं व्हावं याच्यासाठी आपण ॲडॉप्टर स्कूल ही स्कीम डिक्लेअर केलेली आहे. त्याला चांगला रिस्पॉन्स मिळण्याची शक्यता आहे आणि तसं झालं तर इन्फ्रास्ट्रक्चर निश्चितपणे दुरुस्त होईल. परंतु ह्या सगळ्याच्या सगळ्या शाळा या पद्धतीने दुरुस्त करता येणार नाही आणि त्याच्यामुळे या शाळांमध्ये ज्यांना जाण्याची इच्छा असेल
त्यांच्यासाठी आपण वर्षाला एक ठराविक रक्कम ही वाहतुकीसाठी मुलांना अलाव करत असतो. तर ती ज्या ठिकाणी मुलांची अशी इच्छा असेल त्या ठिकाणी ती स्कीम राबवता येईल. अडवाले साहेब. विद्यार्थी शहराकडे जात असल्यामुळे आज अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे की ग्रामीण भागातील शाळा ओस पडायला लागलेल्या आहेत. 2 मे 2012 पासून खासगी अनुदानित संस्थांमधील शिक्षकांच्या भरतीला बॅन टाकण्यात आलेला आहे. अनेक शाळांमध्ये शिकवायला शिक्षक नाही अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे. तर खासगी अनुदानित शाळातील रिक्त पदं किती दिवसात भरल्या जातील? सभापती महोदय, आम्ही गव्हर्नमेंट स्कूलमधली सगळी पदं ह्यापूर्वी आता दिलेली आहेत आणि याच्या पाठोपाठ आता ही जी पदं आहेत याच्यामध्ये इंटरव्ह्यू घेऊन हे शिक्षक निवडले जाणार आहेत. त्याच्यामुळे त्याची सुरुवात आता ताबडतोब होणार आहे. या सरनाईक साहेब, तुम्हाला विचारायचं आहे ना? सभापती महोदय, माजी मंत्री महोदय, राज्यामध्ये बऱ्याच ठिकाणी जिल्हा परिषद शाळेने वर्ग 4ला जोडून वर्ग 5वा व वर्ग 7वीला जोडून वर्ग 8वा वर्ग अनाधिकृतपणे सुरू केलेले आहेत. या ठिकाणी शिकवायला शिक्षक नाहीत व विद्यार्थ्यांना बसण्यासाठी वर्ग खोली देखील नाही. ज्या ठिकाणी पूर्वीपासून शाळा आहे तेथे वर्ग 5वीसाठी 1 किलोमीटर व वर्ग 8वीसाठी 3 किलोमीटर अंतर नवीन वर्ग जोडता येत नाही. बऱ्याचशा ठिकाणी जवळपास मागील 50 वर्षापासून माध्यमिक शाळा चालू आहेत. हे अनाधिकृत वर्ग जोडण्यात आलेले आहेत. त्यामुळे माध्यमिक शाळांच्या पटसंख्यांवर त्याचा परिणाम होऊन शिक्षक अतिरिक्त होत आहेत. त्यामुळे आपण जिल्हा परिषदेने सुरू केलेले अनाधिकृत वर्ग बंद करणार आहात का, हा माझा प्रश्न आहे. सभापती महोदय, शिक्षकांना प्रोटेक्शन असतं, त्यांची नोकरी जात नाही. विद्यार्थ्यांचा विचार केला पाहिजे आणि त्याच्यामुळे जर आवश्यकता असेल आणि जिल्हा परिषदेची शाळा त्या ठिकाणी नसल्यामुळे जर एखादा मुलगा शिक्षणाच्या बाहेर जात असेल तर निश्चितपणे जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त 5वीच्या ऐवजी 8वी पर्यंत करणं वगैरे हे जे काही निर्णय घ्यायला लागतील हे अवश्य विद्यार्थ्यांच्या दृष्टीने घेतल्या जातील. कारण आमचं 100% प्रोटेक्शन हे शिक्षकांना आहे. त्याच्यामुळे शिक्षक हे कोणीही नोकरीपासून वंचित होत नाहीत आणि त्याच्यामुळे जिल्हा परिषदा जिथं स्वतःच्या निधीचा वापर करून आपले जर वर्ग वाढवून घेत असतील तर ते त्या गावाच्या दृष्टीने हिताचं असतं, त्या विद्यार्थ्याच्या दृष्टीने हिताचं असतं आणि विद्यार्थ्याचा हिताचा विचार हा सर्वप्रथम झाला पाहिजे एखाद्या संस्थेपेक्षा, असं माझं मत आहे. त्याच्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताच्या दृष्टीने जे जे आवश्यक आहे सर्व काही सरकार करेल. राजेश राठोडजी. महोदय, एज्युकेशन ऍक्ट नुसार भारतातील प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षणाचा अधिकार या ठिकाणी भारत सरकारने दिलेला असताना आपण 20 पेक्षा कमी संख्या असलेल्या ठिकाणच्या समूह शाळा, वसती शाळा आणि शाळाच्या बाबतीमध्ये जो निर्णय घेतात तसा तो महाराष्ट्र राज्यातील तांडावाडी आणि वस्तीमध्ये राहणाऱ्या वंचित घटकांच्या मुलांसाठी शिक्षणाची संधी निर्माण करण्याचा जो प्रकार आहे त्याच्यावर अन्याय करणारा आहे. मी आपल्या मार्फत सरकारला, मायबाप सरकारला विनंती करतो की आपण कृपया 20 विद्यार्थी संख्यापेक्षा कमी संख्या असलेल्या शाळांची मान्यता रद्द करणे किंवा त्या संदर्भात काही वेगळी उपाययोजना करण्याच्या संदर्भात निर्णय न घेता तो निर्णय रद्द करावा. आणि विद्यार्थ्याची संख्या किती हा विद्यार्थ्यांचा दोष नाहीये. म्हणजे उदाहरणार्थ एका ठिकाणी 2च मुलं जात असतील तर त्या 2 मुलांचा काय गुन्हा आहे की त्याच्यामुळे त्यांना ती शिक्षा मिळणार, शिक्षणापासून वंचित राहणार. आणि असे खूप लोक आहेत जे गावाच्या बाहेर दूर डोंगरावर, दरीवर, तांड्यात राहतात, वाडीत राहतात, वस्तीत राहतात. आता नव्याने तर गावातले लोक सुद्धा शेतांमध्ये वस्ती करून राहायला गेलेत. तर त्या लोकांचा काय गुन्हा आहे, त्या मुलांचा काय गुन्हा आहे. त्याच्यामुळे त्यांच्यावर अन्याय होऊ नये, त्यांना शिक्षणाची संधी ही आपण दिलीच पाहिजे. तर तातडीने हा निर्णय रद्द करावा अशी कळकळीची विनंती मी सभागृहाला आणि शिक्षण मंत्र्यांना करतो. सभापती महोदय, स्पष्टपणे सांगितलेलं की असा कुठलाही निर्णय झालेला नाही, तरी पण पुन्हा पुन्हा असं बोलणं म्हणजे सभागृहाच्या वेळेचा सुद्धा अपव्यय होतो आणि याच्यामधून मुळातच असा निर्णय झालेला नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी आहे की एकही विद्यार्थी जर लांब राहत असेल आणि त्याला शाळेला जायला अडचण असेल त्याने अर्ज करावा. त्यांच्या वाहतुकीची सोय सुद्धा
करण्याच्या संदर्भातली प्रोव्हिजन ही आमच्याकडे असते आणि त्याच्यामुळे कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठलाही विद्यार्थी हा शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची मी स्पष्टपणे ग्वाही देतो. शेवटचा एक प्रश्न घ्या पडळकरजी. सभापती महोदय, आपल्या माध्यमातून शालेय शिक्षण मंत्री महोदयांच्याकडे मला एक प्रश्न विचारायचा आहे. जत तालुक्यातील खोजनवाडी नावाचं गाव आहे. या गावामध्ये कन्नड माध्यमाची 1 ते 7 पर्यंतची शाळा आहे, परंतु त्या गावामध्ये मराठी माध्यमांची जिल्हा परिषदची शाळा नाही. त्या लोकांची वारंवार मागणी आहे की इथं मराठी माध्यमाची शाळा सुरू झाली पाहिजे, परंतु तसं होताना दिसत नाही. माननीय मंत्री महोदयांच्याकडे माझा प्रश्न असा आहे की आपण खोजनवाडी गावामध्ये मराठी माध्यमाची शाळा मंजुरी देणार आहात का? हा मुद्दा तपासून याच्यावर सकारात्मक निर्णय घेतला जाईल. एक शेवटचा त्यांचा प्रश्न घेऊयात मंत्री महोदय आमचे पाडवी साहेबांचा. बस शेवटचा एक प्रश्न. माझं खास करून अतिदुर्गम भागामध्ये आम्ही राहतो आहे. नंदुरबार जिल्ह्याच्या पॅसिफिक जर विषय केला तर पोट संख्या 20 पेक्षा कमी असले 255 गावामध्ये पोट संख्या कमी आहे. कारण हे जर झाला, मंत्री महोदयाने सांगितलं असं काही निर्णय नाही, मग विषय कसा काय आला हा प्रश्न आहे. विषय आला म्हणजे कुठेतरी बंद होणार आहे काय आहे तो. पण जर धडगाव अक्कलकुवाचा जर विषय केला तर आज बी तुम्हाला माहिती आहे सर्वांना तिथे रस्ते नाही आहे. तर जर शाळाच नाही राहिली तर आमच्यात 50% विद्यार्थी शिकणार नाही. प्रश्न घ्या पाडवी साहेब. म्हणून माझं स्पेसिफिक प्रश्न आहे की जे मंत्री महोदयाने सांगितलं आहे की आम्ही रद्द करणार नाही. माझी सरकारला विनंती आहे का असं जर विषय असेल तर अतिदुर्गम भागा त्याच्यामध्ये हे कायदा लागू नाही व्हायला पाहिजे. हा माझा स्पेसिफिक प्रश्न आहे. त्यांचा स्पेसिफिक प्रश्न लक्षात आला आहे, ते उत्तर देतील. मी सांगितलेलं आहे की अशा तऱ्हेचा कुठलाही निर्णय सरकारने घेतलेला नाहीये. नवीन शैक्षणिक धोरणानुसार ही माहिती जी गोळा करायला लागते ही माहिती गोळा करायला लागते. माहिती गोळा करायला लागल्यामुळे असा जर गैरसमज असा झाला असेल तर त्यांनी तो मनातून काढून टाकावा.